कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, या टॉपिकवर बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहे. टॉपिक आहे राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहताना आपल्याला 3 महत्वाचे कायदे लक्षात ठेवावे लागतात. पहिला 1909 चा सुधारणा कायदा, दुसरा 1919 चा सुधारणा कायदा आणि तिसरा 1935 चा सुधारणा कायदा. आता आपण पाहणार आहे 1909 चा सुधारणा कायदा. काय गरज पडली ती 1909 चा सुधारणा कायदा करायची? तर गरज हीच होती की 1905 ला जेव्हा बंगालची फाळणी केली होती आणि त्यावेळेस भारतीयांच्या मनात जो काही असंतोष होता, आता असंतोष कमी करण्यासाठी इंग्लंडमध्ये बसणारा भारत मंत्री मोर्ले आणि भारतात असणारा व्हाईसरॉय मिंटो या दोघांनी मिळून या कायद्याची रूपरेषा तयार केली. म्हणून 1909 चा जो सुधारणा कायदा आहे त्याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. काय झालं या कायद्यानुसार? सगळ्यात पहिल्यांदा केंद्रामध्ये असणारं कायदे मंडळ आणि प्रांतामध्ये असणारे कायदे मंडळ, म्हणजे केंद्रात जे काही कायदे करतं ते कायदे मंडळ आणि प्रांतात जे काही कायदे करतं ते प्रांतिक कायदे मंडळ, यांची सदस्य संख्या वाढवण्यात आली. उदाहरण जर द्यायचं झालं तर केंद्रीय कायदे मंडळामध्ये जे काही 69 सदस्य होते, म्हणजे केंद्रीय कायदे मंडळातली सदस्य संख्या 69 पर्यंत वाढवण्यात आली, ज्याच्यामध्ये 37 सदस्य हे सरकारी सदस्य ठेवण्यात आले आणि 32 सदस्य हे गैर सरकारी सदस्य ठेवण्यात आले. या 32 सदस्यांमध्ये सुद्धा 5 सदस्य जे होते ते व्हाईसरॉयकडून नियुक्त केले जाणार होते. म्हणजे केंद्रीय कायदे मंडळामध्ये सरकारी सदस्यांचं बहुमत ठेवण्यात आलं. पण त्याच्या अगदी उलट प्रांतिक कायदे मंडळामध्ये गैर सरकारी सदस्यांचं बहुमत ठेवण्यात आलं. सदस्यांना काही प्रमाणात चर्चा करण्याचा, पुरवणी प्रश्न विचारण्याचा, एवढंच काय तर अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा सुद्धा अधिकार देण्यात आला. पण अर्थसंकल्पावर मतदानाचा अधिकार मात्र डावलला गेला. फोडा आणि झोडा या नीती अंतर्गत मुस्लिम लोकांना हिंदू लोकांपासून वेगळं करण्यासाठी मुस्लिम समुदायाला स्वतंत्र असे मतदारसंघ देण्यात आले. याच कायद्यानुसार भारतीयांच्या मनात थोडी सहानुभूती मिळवण्यासाठी जे व्हाईसरॉयचं काउन्सिल होतं, त्या व्हाईसरॉयच्या काउन्सिलवर पहिल्या भारतीय सदस्याची नियुक्ती करण्यात आली आणि त्या भारतीय सदस्याचं नाव होतं सत्येंद्र सिन्हा. अगदी त्याच पद्धतीने 1907 मध्ये इंग्लंडमध्ये जे काही भारत सचिवाचं कार्यालय होतं तिथं सुद्धा 2 भारतीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. पहिला होता KG गुप्ता आणि दुसरे होते सय्यद हुसेन बिलग्रामी. बस 1909 च्या कायद्याचं एवढंच आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आणि एवढंच पेपरला विचारलं जाणार आहे. कॉन्सेप्ट पक्का. चला पुढच्या याच्याकडे वळू. आता आपण पाहणार आहे 1919 चा सुधारणा कायदा. पण तत्पूर्वी या कायद्याची पार्श्वभूमी पाहावं लागणार आहे. काय गरज पडली या कायदा आणायची इंग्लंडला? तर जग हे पहिल्या महायुद्धातून सावरलं होतं, जागतिक समीकरणं बदलली होती आणि भारतामध्ये स्वराज्याची चळवळ उभी राहिली होती. यावेळेस भारतीयांच्या मनातला असंतोष दूर करण्यासाठी इंग्लंडमध्ये जो काही भारत मंत्री होता मॉन्टेग्यू यांनी 1917 मध्ये घोषणा केली की आम्ही भारतामध्ये जबाबदार शासन पद्धती लागू करू आणि त्याच्यातूनच मग 1919 च्या कायद्याची रूपरेषा तयार झाली आणि ती तयार केली भारत मंत्री मॉन्टेग्यू आणि भारतामध्ये असणारा व्हाईसरॉय चेम्सफोर्ड या दोघांनी. म्हणूनच हा कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा म्हणून सुद्धा ओळखला जातो. सगळ्यात पहिल्यांदा या कायद्याने काय केलं तर जे काही विषय होते त्या विषयाची विभागणी केली. ती विभागणी केली केंद्र सूचीमध्ये आणि प्रांत सूची म्हणजे केंद्रातल्या विषयावर केंद्र कायदे करणार आणि प्रांतातल्या विषयावर प्रांत कायदे करणार. प्रांतामध्ये जे काही विषय होते त्याची पुन्हा विभागणी करण्यात आली 2 गटामध्ये. पहिला होता हस्तांतरित विषय आणि दुसरा होता आरक्षित विषय. म्हणजेच काय तर सोपीव खाते आणि राखीव खाते. आता सोपीव खात्याचा जो काही विषय होता तो विषय गव्हर्नर त्याच्या मंत्र्यांच्या मदतीने पाहणार होता, तर राखीव खात्यांचे जे काही विषय होते त्यावर गव्हर्नर स्वतःच्या काउन्सिलच्या मदतीने काम करणार होता. आणि याच पद्धतीला द्विशासन पद्धती म्हणून ओळखलं गेलं, जी 1919 मध्ये प्रांतांमध्ये द्विशासन पद्धत जी लागू केली ती हीच पद्धत होती. ही पद्धत 1921 पासून 1937 पर्यंत चालत राहिली. त्याच्यानंतर दुसरं, याच कायद्यानुसार
केंद्रामध्ये द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली, ज्याच्यामध्ये भारतीय विधान परिषदेचे राज्यसभा आणि लोकसभा अशी विभाजन करण्यात आले, किंवा कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह असे दोन गृह निर्माण करण्यात आले. वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा. कनिष्ठ सभागृहाची लोकसंख्या ठेवण्यात आली 145, तर वरिष्ठ सभागृहाची सभासद संख्या ठेवण्यात आली 60. मतदानाचा अधिकार पहिल्यांदा देण्यात आला, पण तो पण अगदी मर्यादित स्वरूपाचा होता. जो शिकलेला आहे, ज्याच्याकडे पैसा आहे आणि जो कर भरतो अशाच लोकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. यामध्ये महिलांना सुद्धा मतदानाचा अधिकार देण्यात आला. दोन्ही ग्रहातील बहुसंख्य सदस्य आता प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून येऊ लागले. सदस्यांना स्थगन प्रस्ताव मांडायचा आणि थोडं मन मोठं केलं इंग्रजांनी यावेळेस अंदाजपत्रक नामंजूर करण्याचा सुद्धा अधिकार देण्यात आला या कायद्यानुसार. या कायद्यानुसार जसं केंद्रीय लोकसेवा आयोगाची निर्मिती करण्यात आली आणि हे केंद्रीय लोकसेवा आयोग 1926 पासून कार्यान्वित झालं. पुन्हा फोडा आणि झोडा याच तत्वाअंतर्गत शीख, त्याच्यानंतर भारतीय ख्रिश्चन आणि सोबतच युरोपियन आणि अँग्लो इंडियन यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलं. खूप मोठं उपकार केलं इंग्रजांनी की भारत मंत्र्यांचा जो काही पगार होता तो इंग्लंडच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात झाली. आणि सगळ्यात महत्वाचं की भारतासाठी हाय कमिशनर नावाचं पद निर्माण करण्यात आलं. हे पद निर्माण करण्यात आलं इंग्लंडच्या संसदेमध्ये. जो हाय कमिशनर भारताच्या राज्यकारभारासाठी इंग्लंडच्या राजाला जबाबदार होता. एवढंच महत्वाचं 1919च्या कायद्यामध्ये. आता आपला कॉन्सेप्ट पक्का. चला तर मग पुढच्या कायद्याकडे वळू. आता आपण पाहणार आहे 1935चा सुधारणा कायदा. पण त्याच्यापूर्वी नेहमीप्रमाणे पाहणार आपण पार्श्वभूमी. काय झालं होतं हा 35चा कायदा काढण्यासाठी? सगळ्यात पहिल्यांदा 1927चा सायमन कमिशनचा रिपोर्ट, त्याच्यानंतर 1929 मध्ये जे ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये सत्तांतर झालं होतं, सत्ता मजूर पक्षाच्या हातात आली होती, आणि त्यानंतर लॉर्ड आयर्विननी जी घोषणा केली होती की आम्ही भारताला वसाहती स्वराज्याचा दर्जा मिळवून देऊ. आणि त्याच्यानंतर 1930ची सविनय कायदेभंगाची चळवळ, या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर 1935चा सुधारणा कायदा अवलंबण्यात आला होता. या कायद्यानुसार या कायद्याचं सगळ्यात महत्वाचं असं वैशिष्ट्य होतं की ब्रिटिश इंडियाचे प्रांत आणि संस्थाने यांचं मिळून एक संघराज्य तयार करायचं होतं. परंतु संस्थानिकांवर कुठल्याही प्रकारची सक्ती नव्हती की तुम्ही संघराज्यात सामील व्हा. त्याच्यामुळे त्यांची जी ही कल्पना होती संघराज्याची, ही हवेतच विरून गेली. सगळ्यात महत्वाचं हे झालं की 1919 मध्ये जी काही राज्यांमध्ये द्विशासन पद्धती सुरू केली होती, ती द्विशासन पद्धती रद्द करण्यात आली आणि प्रांतीय स्वायत्ततेचा पुरस्कार करण्यात आला, ज्यातून सगळीच्या सगळी खाती प्रांतांमध्ये लोकप्रतिनिधींच्या हातात देण्यात आली. आता लोकप्रतिनिधी कायदे करू लागले. भारत मंत्र्यांचं जे काही इंडिया काउन्सिल नावाचं ऑफिस होतं इंग्लंडमध्ये, ते रद्द करण्यात आलं आणि भारत मंत्र्यांना आता सल्ला देण्यासाठी काही सल्लागारी लोकांचीच नियुक्ती करण्यात आली. 11 राज्यांपैकी 6 राज्यांमध्ये पुन्हा द्विसदनीय व्यवस्था सुरू करण्यात आली. म्हणजे या 6 राज्यांमध्ये विधान परिषद आणि विधानसभा हे दोन्ही ग्रह काम करू लागले. ही 6 राज्य कोणती होती? तर पहिलं होतं बंगाल, दुसरं होतं मुंबई, तिसरं होतं मद्रास, चौथं होतं बिहार, त्याच्यानंतर संयुक्त प्रांत आणि आसाम. सगळ्यात महत्वाचं झालं की ब्रह्मदेश हा भारतापासून वेगळा झाला. पुन्हा फोडा झोडा, दलित, स्त्रिया आणि कामगार यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली याच कायद्यानुसार. जसं 1926 ला यूपीएससीची स्थापना करण्यात आली होती, त्याच प्रकारे प्रांतातल्या लोकसेवेसाठी प्रांतीय लोकसेवा आयोगाची नियुक्ती करण्यात आली आणि 2 किंवा अधिक घटक राज्यांसाठी संयुक्त लोकसेवा आयोगाची सुद्धा तरतूद याच कायद्यानुसार करण्यात आली. राज्य आणि केंद्र किंवा 2 घटक राज्यांमधले वाद मिटवण्यासाठी संघराज्य कोर्टाची स्थापना 1935च्याच कायद्याने करण्यात आली. देशातल्या फक्त 10% लोकांनाच मतदानाचा अधिकार देण्यात आला आणि या कायद्यानुसार आता केंद्रामध्ये द्विशासन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. केंद्रामध्ये जे काही वरिष्ठ कायदेमंडळ होतं, त्या वरिष्ठ कायदेमंडळाची सभासद संख्या आता 260 वर नेण्यात आली, तर कनिष्ठ कायदेमंडळ जे होतं त्यांची सभासद संख्या 375 पर्यंत नेण्यात आली. झालं. जे काही महत्वाचे मुद्दे होते ते क्लिअर झाले. 1935चा कायदा क्लिअर, कॉन्सेप्ट पक्का.
आता आपण हे तिन्ही कायदे पाहिले आणि आता आपण पाहणार आहे याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, ते UPSC असो, MPSC असो किंवा कंबाईनचे पेपर असो. चला तर मग आता आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण जो काही कॉन्सेप्ट पक्का केलाय त्याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जातात ते पाहणार आहे. इथं पहिलाच क्वेश्चन आहे राज्यसेवा प्रीला विचारलेला 2017ला. तो क्वेश्चन आहे जोड्या जुळवा. उजव्या साईडला तुम्हाला अधिनियम दिलेले आहे आणि डाव्या साईडला तुम्हाला तरतुदी सांगितलेल्या आहे. जसं पहिलं, भारतीय परिषद अधिनियम 1909 काय तरतूद होती याची? मुस्लिमांना प्रथमतः स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. भारत सरकार अधिनियम 19 काय तरतूद होती याची? तर प्रांतामध्ये द्विशासन पद्धती लागू करण्यात आली. भारत सरकार अधिनियम 1935 काय तरतूद होती? तर केंद्रामध्ये द्विशासन पद्धती लागू करण्यात आली. आणि भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 काय तरतूद होती? की आता राजा हा अधिकाराचा स्रोत राहिला नाही. मित्रांनो, कॉन्सेप्ट पक्का झाला असेल ना, हे प्रश्न तुम्हाला 100% जमणार आहे. दुसरा या ठिकाणी 2017ला परत राज्यसेवेला विचारलेला जो क्वेश्चन होता तो क्वेश्चन आहे की खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? जसं पहिलं होतं 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्डवर आधारित होता. बरोबर आहे. 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अनुसार भारतीय विधान मंडळाऐवजी द्विगृही सभागृहाची निर्मिती करण्यात आली. चूक. ही ते 1919 तरतूद होती. आपण जो कॉन्सेप्ट पाहिला त्याच्यावरच सगळे क्वेश्चन आलेले आहे. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न होता 1935च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती? प्रौढ मताधिकार. पहिलं ऑप्शन चूक, कधी आलंच नाही ना हे. सापेक्ष स्वायत्तता नाही दिली त्यांनी. साम्राज्यांतर्गत शासन अधिकार तो पण नाही दिला. काय दिलं होतं 1935च्या कायद्याने तुम्हाला? तर प्रांतिक स्वायत्तता दिली होती. ऑप्शन चौथं बरोबर आहे. त्याच्यानंतर 1935च्या पुढचा प्रश्न आहे जो राज्यसेवा 2019ला विचारलेला आहे. प्रश्न असा आहे की 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. काय झालं 35च्या कायद्यानुसार? प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली. बरोबर आहे. फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली. बरोबर आहे. पाहिले आपण. रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. बरोबर आहे. पाहिले आपण. झालं. 1900 जो काही राज्यसेवा 2019ला क्वेश्चन आला होता. मार्क पक्के. पुढं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017ला पुढचा क्वेश्चन आला होता. क्वेश्चन असा होता की तुम्हाला चुकीचं विधान ओळखायचं होतं. पहिला ऑप्शन होते 1919च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवालावर आधारित होता. बरोबर आहे. 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अनुसार भारतीय विधानमंडळ हे द्विग्रहात्मक करण्यात आलं. नाही, ही तर 1919ची तरतूद होती. चुकीचं विधान हेच आहे. त्याच्यानंतर दुहेरी शासन पद्धती 1919 नुसार लागू झाली. बरोबर आहे. आणि राज्यघटनेचा जवळपास 75% भाग हा 1935च्या कायद्यावरून घेण्यात आला होता. हे सुद्धा बरोबर. पहा मित्रांनो, आपण जी स्ट्रॅटेजी वापरतोय, आपण सिलेबस पाहिला, आपण कॉन्सेप्ट पाहिले आणि आपण त्याच्यावर आलेले क्वेश्चन सुद्धा पाहिले. त्याच्यामुळे आपल्याला फापड बसारा फॉलो नाही करायचा. आपल्याला लिमिटेड सिलेबस रेफर करायचा. मित्रांनो, माझा प्रयत्न आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला मोटिवेट करा, जेणेकरून आम्हाला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणता येतील. चला मित्रांनो, भेटू पुढच्या टॉपिकमध्ये पुढच्या क्वेश्चन पेपर सोबत. चलो.